नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. असा वयोगट की जो वयवर्ष 18ला आपल्या देशाचा पंतप्रधान निवडतो, असा वयोगट की ज्याला वयाची 18व्या वर्षात त्यांनी पदार्पण केल्याबरोबर आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घ्यायचा यापूर्वी तरी कायद्याने अधिकार मिळत होता. सो जेव्हा संसदेच्या पटलावरती हे विधेयक आलं की विवाहाचं जे वय आहे ते आता वाढवायचं, तर त्यानंतर देशामध्ये चर्चा सुरू झाली. ती दोन्ही अंगाने नेहमीच होत असते. जेव्हा श्री असादुद्दीन ओवैसी बोलले की हा एका मोठ्या समाज घटकावरती, कारण असादुद्दीन ओवैसी बोलले की ते एका विशिष्ट अँगलनी बघितलं जातं आणि मग त्याला काउंटर नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतो, तोही त्याच अंगाने होतो. पण देशामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था, मेडिकल फ्रॅटर्निटी आणि जे कोणी विचार करणारे व्यक्ती आहेत, त्या सगळ्या पातळीवरती या विषयाची अजूनही चर्चा होतच राहणार आहे, जरीही या कायद्याचं अद्याप या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं नाही आहे. सो म्हणून केवळ विज्ञान या अर्थाने आणि जे समाजामध्ये वावरतात तेव्हा त्यांना ज्या काही गोष्टी जाणवतात त्या अर्थाने एवढ्याच मर्यादित परिप्रेक्षामध्ये आपण आजची आपली चर्चा करूया. कारण पॉलिटिकल अँगलनी आपल्याला खूप मंडळी मिळतील, आपण त्यांच्याकडनं त्या वेळेला ह्या विषयाला जाणून घेऊया. सो मी आता इंट्रोड्यूस करून देतो. डॉक्टर वर्षा पाटील आहेत आपल्याबरोबर. मॅडम, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. त्या MBBS, DGO, FCPS, DNB लेप्रोस्कॉपिक गायनोकॉलॉजिस्ट आहेत. 10 वर्षापासून त्या कन्सल्टन्सीचं काम करतात. आणि माझ्यासोबत जे आहेत ते नदाब साहेब. तर तुम्ही विवाह समन्वयक असा मी तुमचा ओळख करून दिली, ती बरोबर आहे ना? बरोबर. त्या दृष्टी कारण पुन्हा मी सामाजिक दृष्टिकोन थोडंसं मोठ्याने बोला, त्यांच्याकडे माईक नाहीये. बाय द वे, ते ओलेमा हिंदशी तुम्ही निगडीत आहात. जमाते ओलेमा हिंद आणि पुरोगामी चळवळीतला एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी, आणि याच्याशी पण निगडीत आहात ना तुम्ही? मौलाना आझाद विचारमंच आणि जमेत उलमा हिंदशी मी निगडीत आहे. मी हे का म्हटलं माहितीये का, की प्रेक्षकांचा हा समज होऊ शकतो की जाणीवपूर्वक मी विशिष्ट धर्मियाच्या मंडळींनाच असं बोलवत, असं अजिबात नाहीये. आम्ही सोलापुरातल्या विवाह समन्वयाचं काम करत असलेल्या बऱ्याच मंडळींची संपर्क साधला आणि कमी वेळ असल्यामुळे कदाचित असेल किंवा त्यांचं काहीतरी कन्स्ट्रेंट असतील, त्यामुळं ती मंडळी आपल्याला उपलब्ध झालेली नाही आहेत. सो कृपा करून या अँगलनी ते बघू नका. सो मॅडम, सर्वात आधी तर एखाद्या स्त्रीचं जे वयवर्ष असतं ते ऍक्च्युली काय आहे की जे विवाहाला योग्य होतं? आता जसं आपण नवीन जो नियम आलेला आहे की 18 पासून आपण तो 21 घेतलेला आहे, तर ह्या नियमाची पॉझिटिव्ह बाजू किंवा ह्या नियमाचा एक फायदा आपण असं म्हणू शकता की 18 ते 19 हे जो वयोगट असतो जनरली, तो मोस्ट ऑफ द फिमेल मध्ये PCOD म्हणून जो अतिशय मला खूप व्यवस्थित PCOD, आय नो दिस इज अ मेडिकल टर्मिनॉलॉजी, बट वी नीड टू एज्युकेट पीपल. व्हॉट इज PCOD? म्हणजे काय असतं की पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असा एक आजार असतो किंवा अशी एक हेरिडिटरी कंडिशन असते. तर आजकाल बऱ्याच मुलींमध्ये ते आढळून येतं. जनरली 18 ते 19 ह्या वयोगटामध्ये आपण त्या पेशंटला PCOS असं लेबल नाही करू शकत, किंवा त्यांच्या शरीरामध्ये एक घटक असतो अँटी मुलेरियन हार्मोन म्हणून. तर ते हार्मोनचे जे लेवल असते ती सेटल व्हायला किंवा ती डेफिनेटिव्ह व्हायला 19 हे वय गाठायला हवं. 18 वर्षाच्या ज्या मुलींचे लग्न झालेले असतात जनरली लगेचच त्यांचे म्हणजे इनलॉज किंवा पेरेंट्स लगेच त्यांना कन्सीव्ह होण्यासाठी किंवा मूलबाळ होण्यासाठी त्यांच्या लगेच मागे लागलेले असतात. तर तो जो काळ आहे तो 1 वर्षाचा काळ आहे, तो जर पुढे ढकलला गेला तर इट इज वेल अँड गुड सायंटिफिकली. राईट. पण मला आधी एक पहिला प्रश्न होता, माझं खूप मर्यादित मेडिकल ज्ञान आहे. ज्याला हार्मोनल चेंजेस आपण ज्याला म्हणतो, ते वयाच्या, विशेषतः मुलींच्या वयाच्या कुठल्या टप्प्यावरती त्याची सुरुवात होते? आता आपण मेनमार्की म्हणजे जेव्हा पाळी सुरू होते तर ते वय जनरली 12 वर्षाच्या पुढे काही मुलींना पाळी सुरू होते. पण त्यांची परिपक्वता आपण जे म्हणतो तर ती येण्यासाठी कमीत कमी 19 वर्षापर्यंत, म्हणजे मूल राहण्यासाठी जी शारीरिक तयारी आहे मुलीची ती 19च्या पुढेच त्या मुलीमध्ये दिसून येते, आढळून येते. त्यामुळे हे 18चं वय पुढे ढकलून आपण मुलीची कन्सीव्ह करण्याची, तिला प्रेग्नन्सी धारण करण्याची, गर्भधारणा धारण करण्याची शारीरिक तयारी म्हणजे काय?
शारीरिक तयारी म्हणजेच हार्मोनल तुमचे जे इम्बॅलन्सेस आहेत ते सेटल होतात. तुमची शारीरिक तयारी होते, युट्रसची मूल सांभाळण्याची किंवा फिजिकली मेंटली मुलगी जी आहे ती पूर्णपणे तयार होण्यासाठी तिचं वय किमान 19च्या पुढेच तिचं लग्न केलं गेलं पाहिजे. राईट. आणि जर त्याच्या आतमध्ये झालं तर काय 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 इश्यूज होतात? बऱ्याच वेळेला कसं मुली मानसिकरित्या तयार नसतात, फिजिकली तयार नसतात, पण मग त्यांचे इनलॉज किंवा पेरेंट्स दवाखान्यात घेऊन जातात. मग या मुलीला मूल राहत नाहीये. बऱ्याच वेळेला सामाजिक ठपका त्या मुलीवरती पडतो आणि ती स्वतः मानसिकरित्या तयार नसते आणि बऱ्याच लहान वयामध्ये तिच्यावरती ते सगळ्या जे प्रेशर म्हणतो आपण ते सगळं फार कमी वयामध्ये असतानाच तिच्यावरती ते बर्डन घातलं गेलं जातं. आता तुम्ही एवढ्या तुमच्या रोजच्या संपर्कात एवढ्या सगळ्या मुली आणि महिला येतात, एखादी दुसरी केस की जी तुम्हाला फार युनिक वाटली किंवा ती तुम्हाला असं वाटलं की नाही हे वयच नाही आहे की ह्या वयामध्ये ह्या गोष्टी व्हायला पाहिजे, आपण कोणाचं नाव नाही घेतो पण अशा 2-3 केस स्टडी जर आपण सांगितल्या प्रेक्षकांना तर थँक्यू. खूप खूप लोक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. समीर मोरे, छान विषय, थँक्यू सो मच. रघुनाथ लाटकर, लॉ इज डेटरंट देअरफॉर प्रॉब्लेम इन सोसायटी आर सॉल्व. ओके फाईन, वी हॅड आस्क्ड दिस क्वेश्चन ऑल्सो. दत्ता साळुंके, 24-25, आय डोंट नो. प्रसन्न कदम, 21 वर्ष बरोबर आहे. 16 ते 18 वर्षामध्ये मुली वयात आल्या की पळून जाण्याचे प्रमाण वाढले. दिस इज व्हेरी इलॉजिकल क्वेश्चन. पळून जाण्याचं प्रमाण वाढलंय म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? सागर पारखे, 21 वर्ष हे मुलीसाठी विवाह योग्य आहे. राईट, फाईन. आपण तोच विषय घेऊन आलोत आणि खूप सारे लोक प्रश्न विचारतात. जिथू भोईर, घर सांभाळणं, घरातील लोकांसोबत आदराने वागणे आणि चहा स्वयंपाक येत असेल तरच योग्य वेळ समजावं. जिथू तुम्ही स्वयंपाक करता का घरी? करायला पाहिजे तुम्ही सुद्धा. स्वीटी मोरे, 21 वर्ष योग्य कारण तेव्हा मुलगी स्वतःची एक पदवी धारण करू शकते जेणेकरून पुढे जाऊन त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. त्यापेक्षा कमी वयात मुलीचं लग्न झालं तर तिचं शिक्षण थांबतं आणि पुढे जाऊन खूप समस्यांना तोंड द्यावं लागतं वगैरे वगैरे. पण तुम्ही सुद्धा 21 म्हटलेलं नाहीत, 19 म्हणाल. मी सायंटिफिकली जे आहे ते सांगितलं. लॉ जो आहे तो आय एम विथ लॉ शेवटी. पण तुमच्या मते ऍज अ विज्ञान म्हणून वयाच्या 19व्या वर्षी 19च्या नंतरच मुलीच्या लग्नाचा विचार केला गेला पाहिजे. आणि लॉ जेव्हा बनवला जातो किंवा कुठलाही गोष्ट सामाजिकरित्या जेव्हा त्या गोष्टीकडे बघितलं जातं तेव्हा फक्त मेडिकल कंडिशन्स नाही बाकीच्या गोष्टी पण त्या कन्सिडर केल्या जातात. जसं की 12वी पर्यंत तुम्ही 18 वर्षाचे 12वी पर्यंत असतात मुली, 12वी होते, मग तेव्हाच लग्न केलं गेलं की मग मुलीचा पुढच्या एज्युकेशनचा इश्यू होऊन जातो. आणि आपण बघतो की आता 100 मुली शाळेत जात असतील तर त्यातल्या अगदी 10 मुली काम करत असतात, 90 मुली ह्या हाऊसवाईफ असतात. असं नसतं की एज्युकेटेड नसतात, असं नाही. एज्युकेटेड असतात पण त्या काहीच करत नाहीत कारण बऱ्याच जणांचं 12वी नंतर शिक्षण सुटलेलं असतं. सासरकडची मंडळी त्यांना शिकवतील नाही शिकवतील, म्हणजे बऱ्याच सामाजिक गोष्टी आहेत. म्हणजे यू नो बेटर दॅन मी अबाउट इट. तर 21 त्यांनी कदाचित ग्रॅज्युएशन कन्सिडर करून कदाचित त्यांनी ते वयोगट फिक्स केलेला असावा. आणि आपण आता मुली ह्या मुलांच्या बरोबरीने आल्यात तर मुलांचं वयोगट हा 21 आहे, तर त्यामुळे मे बी त्यामुळे आपण 21 मॅडम थोडंसं आणखी आपण डिटेलमध्ये जाऊ. प्रेग्नन्सी गर्भधारणा झाल्यानंतरच्या काळाच्या 9 महिन्यामध्ये साधारणपणे मुलीच्या शरीरामध्ये काय काय बदल घडत असतात आणि प्रेग्नन्सी झाल्यानंतरच्या पुढच्या वर्षभरामध्ये तिला कुठल्या कुठल्या पद्धतीनं सामोरे जावं लागतं. कारण मी असं वाचलं होतं 1-1.5 वर्षापूर्वी की काही मुली प्रेग्नन्सी झाल्यानंतर सुद्धा काही काळासाठी टाइम बिंग डिप्रेशनमध्ये जातात, काही मुलींना झोप कमी मिळते तिच्या मुलामुळे. सो आधीचा पहिला प्रश्न असा की गर्भधारणेच्या काळामध्ये शारीरिक बदल काय होतात, नंतर काय होतं? गर्भधारणेच्या जो काळ असतो 9 महिन्याचा तो तिच्या शरीरामध्ये एक बाळ वाढत असतं, त्यामुळे तो अतिशय महत्वाचा आणि तिचे न्यूट्रिएंट्स वगैरे सगळे तिला पुरवावे लागतात बाळाला. त्यामुळे तिला स्वतःला जर न्यूट्रिएंट्स दिले गेले नाहीत, आहार व्यवस्थित दिला गेला नाही, तिचे चेकअप व्यवस्थित किंवा तिचं हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तर यांच्याकडे जर लक्ष दिलं गेलं नाही तर ती डिप्राईव्ह होऊन जाते त्या सगळ्या गोष्टींनी 9 महिन्यामध्ये. जर त्या सप्लिमेंट्स जर दिले गेले आणि तिला शारीरिकरित्या तिला आहार दृष्टीने किंवा तिचे मेडिसिन वगैरे तिला व्यवस्थित जर पोचले गेले तर त्यातल्या त्यात तिला त्या गोष्टीचा साईड इफेक्ट किंवा जो त्रास आहे तो कमी होतो. प्युरपेरल डिप्रेशन जे तुम्ही म्हणालात की काही वेळेला मुली मानसिकरित्या तयार नसतात प्रेग्नन्सीसाठी, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असं आपण म्हणतो.
तर तसं जर असेल तर बऱ्याच वेळेला त्या मुली डिलिव्हरीच्या नंतर प्युपरल डिप्रेशन मध्ये जाण्याचे चान्सेस जास्ती असतात. ते मूल आणि याबद्दल आपल्या समाजात जागृती आहे का, इव्हन इन हायेस्ट एज्युकेटेड क्लास? नाही, आजकाल गर्भसंस्कार किंवा एक वेगळा योगा ह्या सगळ्या आता हायर सोसायटी तुम्ही जे म्हणतात तर त्या सोसायटीचे लोक जनरली या गोष्टी सगळ्या ऑप्ट करतात. राईट. त्या गोष्टी ते वेगळा टाइम देतात त्या गोष्टींसाठी आणि मग त्यामुळे त्या बाळाचा ऍक्सेप्टन्स घरामध्ये किंवा त्या मुलीमध्ये तो वाढला जातो. म्हणजे मेडिटेशन म्हणा किंवा जे योगासनं आहेत 9 महिने जे आपण गर्भावस्था म्हणतो त्या काळामध्ये करायचे जे असतात तर त्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि गर्भसंस्कार पण आहेत. त्याच्यामध्ये पण बराच फरक पडतो प्युरपेरल डिप्रेशनवर. आणि पोस्ट प्रेग्नन्सी मध्ये जे चेंजेस होतात ते पोस्ट प्रेग्नन्सी डिप्रेशन जे म्हणता तुम्ही ते बऱ्याच वेळेला अॅनिमिया किंवा काही डायटरी डिफिशियन्सीज असतात त्यामुळे होतं, किंवा मुली एज्युकेटेड असतात, जॉब करत असतात आणि अचानक त्यांना डिलिव्हरीच्या नंतर जॉब सोडावा लागतो, घरात बसावं लागतं, किंवा मग त्यांना जे बाळाबरोबर त्यांचं जे लाईफ सायकल पूर्ण चेंज होऊन जातं, झोपेचं, जागण्याचं, त्या काही गोष्टींमुळे त्या ऍक्सेप्ट लवकर करत नाहीत. तर खेड्यांमध्ये किंवा बाकी आपण पेरिफेरी रुरल एरियामध्ये कसं असतं, घरात थोडे वयस्कर माणसं असतात ते थोडं हा ऍक्सेप्टन्स वाढवतात मुलींचा, त्यांचे म्हणजे त्यांना जरा गायडन्स भरपूर मिळतो. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये किंवा सिटीमध्ये ह्या गोष्टी कमी आढळून येतात. पण त्यासाठी डायटरी डेफिशियन्सी करेक्शन जर केलं तर आणि काउन्सिलिंग जर प्रॉपर केलं गेलं त्या मातांचं आणि त्यांना जर गर्भसंस्कार दिले गेले तर त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या ट्रीटेबल आहेत. पिरियड तुम्ही 12 ते 19 सांगितलं, म्हणजे काय? आता यामध्ये कसं आहे की थोडंसं डाएट दिलं जातं किंवा व्हेजिटेबल्स मोठ्या होण्यासाठी, ग्रो होण्यासाठी त्यांना इंजेक्शन्स दिले जातात, काही केमिकल दिले जातात. तर ह्या केमिकल्सचा इनडायरेक्टली इफेक्ट मुलांवरती व्हायला लागला, त्यामुळे अर्ली मॅच्युरिटी. दुसरी गोष्ट सोशल मीडिया आणि टीव्ही, केबल, प्रत्येक आता घरामध्ये बघायला गेलं तर प्रत्येक घरामध्ये केबल आहे. मग आणि कंट्रोल नाहीये पेरेंट्सचा मुलांवरती, कुठले सिनेमे पाहिले जावेत किंवा कुठले सिनेमांना ते एक्सपोज होतात. त्यामुळे त्यांची जे मॅच्युरिटी आहे या गोष्टींमुळे त्यांची थोडीशी मॅच्युरिटी मध्ये फरक पडलेला आहे, अर्ली मॅच्युरिटी आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की म्हणजे लवकर मॅच्युअर झाल्या म्हणजे त्यांची शारीरिक तयारी झालेली आहे प्रेग्नन्सीसाठी. तर हा जो काळ आहे तो सायंटिफिकली बघायला गेला तर हा दिला गेला पाहिजे प्रत्येक मुलीला. दुसरी गोष्ट, वय वाढल्यामुळं शैक्षणिकरित्या मुली थोड्याशा समंजस होत जातात. कसं आहे की कुठलाही नियम किंवा कुठलीही गोष्ट आपण कसं 100 लोकांना जर आपण लागू केलं तर इट इज नॉट नेसेसरी की एव्हरीबडी आउट ऑफ देम विल बी बेनिफिटेड बाय दॅट लॉ. 5 लोकांना तर त्याचा सहन करावंच लागणार. तर तुमच्या मते 12व्या वर्षी जरी पाळी सुरू होत असली तरी 19 वर्ष हेच आहे की ज्या वर्ष गटामध्ये प्रेग्नन्सी ही धारण करता येऊ पुढे आपण करू शकतो. राईट. त्याच्याशी पुढे एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा, पण त्याच्या आधी खूप जनरल स्टेटमेंट अनेक जणांनी केले म्हणून मी हे विचारतो. आत्मेश बेलोस्कर तुमचा हा प्रश्न आहे, मी त्यांना तो विचारतो. मी तो मतितार्थ विचारतो कारण तुम्ही प्रश्न फार डिटेलमध्ये विचारलाय की याच्या आधी 18 वर्ष होतं आणि मग आता 19 केल्याने काय फरक पडला, म्हणजे मग आधीच चूक होतं का, असाही प्रश्न आहे. आधीच चूक म्हणण्यापेक्षा कुठलाही बदल जो घडतो तो काहीतरी कारणामुळे घडतो. म्हणजे आता हे 18 वय होतं तर ते त्याचे काहीतरी साईड इफेक्ट्स होते, त्याच्यातून काहीतरी बघितलं गेलं असेल, काहीतरी आढळलं असेल. मे बी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हाऊसवाईफ्स, एज्युकेटेड हाऊसवाईफ्स हे जे आहे म्हणजे इतक्या मुली शिक्षण घेतात आणि बऱ्याच मुली बरेच सीट पण घेतात, कुणी डॉक्टर होतात, डेंटिस्ट होतात, काही असेल ते. पण मग त्या जर घरात बसल्या तर उद्या त्या जागी एखादा मुलगा ती सीट घेतला असता तर त्याचं घर चाललं असतं. आज एक जर मुलगी एज्युकेशन घेऊन, डिग्री घेऊन जर घरी बसत असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी कदाचित हा डिसिजन घेतला गेलेला असेल. ठीक आहे. एक प्रश्न आहे अमोल काळभोर यांचा की मुलं आणि मुलींच्या वयातलं जे अंतर आहे ते आता या निमित्ताने, ह्या निर्णयाच्या निमित्ताने कमी होईल. आर यू ऍग्री विथ दिस? येस. कारण पूर्वी 21 वर्ष मुलांची वयोमर्यादा होती लग्नासाठी, ते आता मुलींची झाल्यामुळं मग सोबत जे काम करतात किंवा सोबत शिक्षण घेतात ते त्या एकत्रच त्या ह्याला एलिजिबल होऊ शकतात. राईट. मला थोडंसं मी जेव्हा आपण समाजामध्ये वावरत असतो ना तर तेव्हा मी मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांचा जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं लक्षात येतं
की मुळामध्ये या मोठ्या शहरातल्या मुलींच्या वयाचं लग्न वय जे आत्ता जे दिसतंय आपल्याला ते 25च्या पुढे गेलेलं आहे. माझ्याच कुटुंबातली माझीच नातलग मंडळी असलेली जी स्वतः डॉक्टर आहेत किंवा इंजिनियर्स आहेत ती मुलं आता वयाच्या 30पर्यंत लग्नाचा विचारच करताना दिसत नाही. सो ज्या करिअरिस्टिक मुली आहेत त्यांचं तर ऑलरेडी 25-30च्या पुढे हे गेलेलं प्रमाण आहे. पण सोलापूर सारख्या शहरामध्ये असं होतं का? म्हणजे करिअरचा जेव्हा मुलींना चॉईस करायचा असतो तेव्हा तो त्यांना अजून तरी मिळतो का? आता हा ऍक्च्युली कसं आहे की हा आपण आता ठरवलंय समाजामध्ये की तुम्ही ठीक आहे 21 वर्षापर्यंत तुम्ही लग्न नाही करायचं, पण तोपर्यंत तुम्ही अभ्यास करायचा हे तुम्ही सांगू नाही शकत. म्हणजे ते प्रत्येक मुलीमध्ये किंवा प्रत्येक मुलगा असो मुलगी असो ते त्यांच्या स्वतःमध्ये ती ओढ पाहिजे अभ्यासाची, करिअरची. हे खूप महत्वाचं आहे. आता आजकाल सोशल मीडिया, मोबाईल ह्याच्यामुळं कसं आहे की बऱ्याच जणांना ठीक वाचायलाही येत नाही ना मराठी ना इंग्लिश, पण असं दिसतं की त्यांच्याकडे व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, सोशल मीडिया आहे. मग ह्या गोष्टी आपण त्यांच्यावरती म्हणजे कसं बंबाड करणार? तुलनेनं ज्या शहरांची लोकसंख्या कमी आहे आणि तेवढा मोठा इन्फ्लुएन्स नाही तिथं अजून वयवर्ष काय वयात लग्न करतात मुलींची? तसं ऍव्हरेज लहानच आहे, म्हणजे कमीच आहे ते ऍव्हरेज. हो ऑफकोर्स नियर बाय टू 18च आहे. म्हणजे ठीक आहे. ऍडव्होकेट हेमा बाळासाहेब, तुमचा प्रश्न मी त्यांना विचारतो कारण मी ह्या प्रश्नाला टच केलं होतं. एखादी कमी वयात लग्न आणि मुलं झालेल्या मुलींचा अनुभव तुम्हाला शेअर करता आला तर करा, असं त्यांची तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला असा एखादा म्हणजे कॉम्प्लिकेशन्स तयार झाले, मेंटली शी वेंट इन टू डिप्रेशन ऑर समथिंग लाईक दिस. कमी वयात प्रेग्नन्सी जर राहिली आणि जर ते मूल राहिलं तर ऑफकोर्स अॅनिमियाचे चान्सेस जास्त असतात. असा एखादा अनुभव तुम्हाला जो तुम्हाला अजूनही आठवतो, शेअर करावा असा वाटतो? बेसिकली या केसमध्ये MLC करावी लागते. राईट. त्यांच्या नातेवाईकांना त्यांना बऱ्याच प्रोसिजरच्या थ्रू जावं लागतं. MLC म्हणजे गर्भपात करायला? नाही, गर्भपात नाही. MTP म्हणजे गर्भपात. MLC म्हणजे पोलीस इन्फॉर्म कराव्या लागतात गोष्टी. अच्छा, वयवर्ष 18च्या आत जर आपण लग्न केलेली मुलगी आढळली तर मग ते पण पेशंट वाईज किंवा त्या पेशंटचा आउटकम जर बघायला गेलं तर पेशंट हायली प्रोन फॉर अॅनिमिया आणि ब्लड प्रेशर वाढतं अशा मुलींचं. त्या सगळ्याच कॉम्प्लिकेशन्स त्या मुलींमध्ये जास्ती प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे ती हाय रिस्क प्रेग्नन्सी असंच धरावं लागतं आपल्याला. त्यातून त्या जर अनमॅरिड असतील तर मग आणखीनच इश्यू मोठे होतात. मग ते अनाथ आश्रमामध्ये मूल दत्तक देणे किंवा मग सिव्हिलमध्ये डिलिव्हरी करून घेणे, या सगळ्या गोष्टी येतात. पण हा खरं तर सोशल मुद्दा जास्त आहे सायंटिफिक पेक्षा. पण तरी तुम्हाला विचारायला हवा की मुलीचं किंवा महिलेचं गर्भधारणेचं जास्तीत जास्त वय किती? कारण करिअरिस्टिक मुली असतील आणि ऑलरेडी तुम्ही वयवर्ष वाढवलेलं आहे तर मग किती वयापर्यंत मुलींनी योग्य म्हणजे तिच्या शरीराची हानी होणार नाही असं ते वय आहे? आपण 35 असं धरतो की 35च्या आत प्रेग्नन्सी ठेवलेली बेटर. 35च्या नंतर अॅनोमलस चाइल्ड म्हणजे बाळामध्ये व्यंग होण्याचे चान्सेस जास्ती असतात. त्यामुळे आपण 35च्या नंतर आपण ऍडवाइस नाही करत. पण आजकाल आता इन्फर्टिलिटी किंवा टेस्ट ट्यूब बेबी याची जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये आपण काही काही वेळेला टेस्ट ट्यूब बेबी केलेला असतो त्यात आपण PGD म्हणजे आपण त्या जे गर्भ आपण बाहेर तयार केलेला असतो त्या गर्भाचं आपण तपासण्या वगैरे करायला पाठवतो पुढं. तर त्या तपासण्यामधून आपल्याला कळू शकतं की काही या बाळामध्ये व्यंग वगैरे आहे का. त्यामुळे मग आपण 40व्या वर्षी वगैरे पण काही पेशंट्स असे आहेत ज्यांनी फार रेअर केस असेल ना की 35 आयडियली 35. हा, आयडियली नॉर्मली तुम्ही जर सांगणार असाल तर 35च्या आत तुम्ही प्लॅन करा. पण आता 21 वर्ष केल्यानंतर 21 ते 35च्या दरम्यानच तुमची जर तुम्हाला अपेक्षा असेल 2 मुलांची तर ती 2 मध्ये व्हायला पाहिजे. मग पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जो गॅप आपण युजली 5 वर्षाचा वगैरे कन्सिडर करतो तर ते गणित जुळतं का याच्यामध्ये? 5 वर्षाचा नाही, ऍक्च्युअली आयडियली आपण 3 वर्षाचा गॅप सांगतो. 3 वर्षाचा, कारण तोपर्यंत त्यांची जी झीज भरून झालेली असते एका प्रेग्नन्सी नंतर ती भरून यायला कमीत कमी 3 वर्ष वेळ जातो. खरं तर तुमच्याशी हा निगडीत नाहीये पण याही मुद्द्याची खूप चर्चा झाली की लिव्ह इन रिलेशनशिप साठी तुम्हाला आता वयवर्ष 18 किंवा कुठल्याच पद्धतीचं बंधन नाहीये किंवा दोघांच्याही शरीराची जी शारीरिक गरज असते त्याच्यावरती तर कायद्याने तुम्ही काही बंधन आणणार नाहीयेत. केवळ लग्नाच्या दृष्टीनेच तुम्ही ते बंधन आणणं बरोबर आहे का? एक डॉक्टर म्हणून तुम्ही या दोन्ही मुद्द्याकडे कसं बघता? आता ऍक्च्युली या जनरेशनच्या गोष्टी करायला झाल्या तर मी जे पेशंट पाहते आता या 10 वर्षांमध्ये जे पेशंट माझ्याकडे येतात किंवा मी जे पेशंट पाहते
तर हे लिव्ह इन रिलेशनशिप सोलापुरात तर आणखीन मी पाहिलं नाही बघितलं आणखीन. नाही. पण अनमॅरिड प्रेग्नन्सी किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हे प्रमाण भरपूर आहे. एज्युकेटेड मुलांमध्ये आणखीन आहे. त्यामुळं असं काहीच नाहीये की नाहीये म्हणून. खेड्यामध्ये थोडस या गोष्टीचं कसं आहे की याचा जो वाईट परिणाम होणार आहे किंवा याचा जो काही निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे तो खेड्यातल्या मुलींवरती जास्ती होणार आहे. कारण बऱ्याच वेळेला आता आपण म्हणालो की 21 वर्षापर्यंत मुलींना तुम्ही लग्न नका करू, पण मग करणार काय? खेड्यामध्ये कॉलेजेस नाहीत, 11वी 12वीचे कॉलेजेस सुद्धा नाहीयेत. मग त्याच मुलींनी ग्रॅज्युएशन पर्यंतचा जे काळ आहे तो 5 वर्षाचा काळ घरात बसून कसा काढणार त्या मुली? मग तुम्ही म्हणाल त्यांना शहरामध्ये शिकवा, तर प्रत्येकाला ते शक्य नाहीये शहरात पाठवणं. मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स किंवा अशा मुलींना नादाला लावणे, या ज्या घटना आहेत ह्या पेरिफेरीला खूप घडतात खेड्यापाड्यामध्ये. ठीक आहे. आता जरा मला नादाब साहेब तुमच्याकडनं काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत आणि मग मी पुन्हा डॉक्टर मॅडम कडनं येईल. गजानन पिंगळे, तुम्ही असं म्हणताय की नीड टू कॉन्डक्ट सर्वे विथ पेरेंट्स अँड गर्ल्स फ्रॉम रुरल एरिया ॲज वेल एज अ सिटी. वी विल गेट प्रॉपर रिझन इन फ्रंट ऑफ यू. ओके, फाईन. तुम्ही लग्न समन्वयाचं जेव्हा काम करत असता तेव्हा आता मुलींच्या लग्नाचं जे वय आहे ते साधारणपणे कुठपर्यंत पोहोचलेलं आहे असं तुम्हाला वाटतं? थोडं मोठ्याने बोला. या प्रश्नावर आपल्याला थोडंसं सामाजिक, वैज्ञानिक, मानसिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून हे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. 2006 विवाह प्रतिबंधक कायदा या देशामध्ये लागू झाला. त्याचं अमेंडमेंट करून आता 18 ते 21 वर्ष करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नाही, कालच विधेयक मांडलंच आहे. मांडलं त्यांनी. आता या मागची जी भूमिका मांडत असताना साधारणतः याचा आर्थिक जर आपण प्रश्न जर म्हणून त्याला पाहिलं की ज्या वयामध्ये तुम्ही लग्नाची वय वाढवू इच्छिता त्यावेळेला दुसरी बाजू ही पाहिली पाहिजे. या देशामध्ये कष्टकरी असलेल्या, श्रमगिरी असलेल्या शेतकऱ्यांच्या ज्या मुली आहेत त्या मुली शिक्षणापासून वंचित आहेत आणि त्यांचं भरण पोषणाचंही सध्या ठाव ठिकाणा नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर लग्नाला जर 21 वर्ष केलं तर ते भरण पोषणाची जबाबदारी शासन घेणार आहे. हो, पण ते फक्त मुलींच्या दृष्टीनंच का? एक महत्वाचा दुसरा मुद्दा इथं मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही तुमच्या याच्यामध्ये सांगितलं की 18 वर्षामध्ये पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आहे. देशात त्यावेळेला सर्वेक्षण झालं, मानसिक दृष्ट्या सर्वेक्षण झालं की 18 वर्ष जे आहे ना प्रगल्भ असलेलं वय आहे मुलीच्या दृष्टिकोनातून आणि मुलाच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे त्याला मतदानाचा अधिकार दिला. सर ऐका ना, आपण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुम्ही समाजात जे बघता ते काय, याच्यावरती खूप डिबेट झालेली. तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला की मुलींच्या भरण पोषणाची जबाबदारी ही आजही असे असंख्य पालक आहेत की जे उचलू शकत नाही. डॉक्टर मॅडमनी पण त्याला थोडंसं टच केलेलं. सो हे वास्तव काय, सामाजिक वास्तव काय? सामाजिक वास्तव असं आहे की ज्या मुली शिक्षित झालेल्या आहेत, जे कुटुंब शिक्षणापासून वंचित आहे, त्यामध्ये 18 ने 12-13 वर्षामध्ये वयामध्ये लग्न झालेली आहे. म्हणजे 18 वर्ष सुद्धा त्यांनी थांबलेलं नाहीये. 14व्या वर्षी, 15व्या वर्षी. आणि जे शिक्षित समाज शिक्षित झालेले त्यांना सांगायची गरज नाही. आज जर आपण ग्रॅज्युएशन मुली होता साधारणतः 18-19व्या वर्षी आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन होतं 21व्या वर्षी. त्यानंतर त्यांचं करिअर सुरू होतं साधारणतः 24-25च्या या वयामध्ये. आता सध्या मॅक्झिमम मुली लग्न करण्यासाठी सामाजिक वास्तव्य आहे. या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर आपल्याला कायदा करण्यापेक्षा त्याच्या शिक्षणाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याची आर्थिक परिस्थिती जी अत्यंत खालावलेली असेल अशा कुटुंबाला वर आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण शासनाला प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला माहित असेल की एका वेळेला आपण कुटुंब कल्याणाच्या जाहिराती बच्चे दोही अच्छे म्हणून करत होता. आता कुठे जाहिराती दिसतात का तुम्हाला? कारण काय, समाजामध्ये प्रबोधन वाढलं की तुम्ही कुठेही असं अर्धा मुलांचं कुटुंब आता पाहिलेलं नसेल. 2-3च्या पुढे आता मुलं जात नाही. एकच जी शिक्षित मुली आहेत ते तर एकच मुलावरती मुलगा असो मुलगी असो सॅटिस्फॅक्शन असतं त्यांना. हे काय घडलं असं तर ते सामाजिक प्रबोधनातून हे घडत असतं. तर सामाजिक प्रबोधन हे घडलं पाहिजे. साधारणतः मागासवर्गीय कुटुंब असतील, आदिवासी कुटुंब असतील, मुस्लिम कुटुंब असतील, याच्यामध्ये शिक्षणाच्या ज्या सोयी सुविधा जर आपण वाढवल्या तर ते ऑटोमॅटिकली हे प्रश्न सुटणार आहे. कायदा करून हे प्रश्न सुटणार नाही. त्यामुळं असा कायदा केंद्र शासनाने करून काही त्यातून उत्पन्न होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. ठीक आहे. मी थोडंसं तुम्ही त्या विशिष्ट धर्माशी निगडीत प्रश्न विचारल्यामुळे मी विचारतो.
रघुनाथ लाटकर, एक तर तुमच्या ज्ञानाविषयी मला आता खूप संशय आहे. तुम्ही ज्या पद्धतीने लिहिले की ग्रोथ इन मुस्लिम पॉप्युलेशन इज हायर बिकॉज अंडर मुस्लिमला एज ऑफ प्युबर्टी इज कन्सिडर फॉर द पॉप्युलेशन. सगळ्यात आधी तर मुस्लिम समाजातला जो पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट आहे तो डिक्लाइन होत आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुम्ही त्यासाठी जे अलीकडच्या काळातले जे आलेले सर्वे आहेत ते पण बघून घ्या. पण तरीही मला असं वाटतं की तुमच्याबरोबर अनेक जणांचा जो काही समज असतो तोही मी तुम्हाला विचारतो. सुदैवाने तुम्ही त्याच धर्माशी निगडीत असल्यामुळं मुस्लिम समाजामध्ये कमी वयामध्ये लग्न करण्याची प्रथा आहे का, आणि असेल तर कुठल्या वयात? नाही, हा प्रश्न मी तुम्हाला मांडतोय ना सामाजिक दृष्टिकोनातून मांडतोय. फक्त मुस्लिम धर्मियाचं मी नाव घेतलेलं नाहीये. यामध्ये आदिवासी कुटुंब असतील, दलित कुटुंब असतील, कष्टकरी कुटुंब असतील, या सगळ्यांच्या समस्या एकच आहेत. लग्न 18व्या वर्ष जी शिक्षित झालेली मुस्लिम समाजातील कुटुंब आहेत, तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, त्याचा एक रेंडमली सर्वे करा. तुम्हीच सांगा, आता प्रेक्षक बघताय तुम्हाला. सर्वे असा आहे की त्या मुली 18व्या वर्षाच्या पुढे लग्न करतात. राईट. हा मत सामाजिक हे मुस्लिम समाजातलं सांगतो. समाजाचं सुद्धा असंच आहे. आपल्या मागासवर्गीय समाजामध्ये तसंच आहे साधारणतः. हा प्रश्न धार्मिक दृष्टिकोनातून पाहू नये असं माझं मत आहे. ह्या प्रश्नावर खऱ्या अर्थानं जो आर्थिक दृष्टिकोन आहे, शिक्षणाचा जो अभाव आहे, या दृष्टिकोनातून मांडलं जातं. दुसरा अजून एक इथं मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. यापूर्वी ही मुस्लिम समाजामध्ये मुलांची संख्या, लोकसंख्या जास्त आहे, वाढत आहे, असाही अपप्रचार केला जातो. त्यालाही उत्तर असं आहे की साधारणतः त्याचंही सर्वेक्षण झालेलं आहे. मुस्लिम समाजामध्ये आता लोकसंख्या वाढीचं जे वेग आहे ना तो मंदावलेला आहे. त्याचं कारण की शिक्षणाच्या काही सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत, समाज जर शहाणा झालेला. पण आता मला सांगा, मुस्लिम समाजामध्ये 100 लग्न होत असतील तर त्यातली अंडर एज, कारण हे वास्तव आहे आणि ते काही फक्त मुस्लिम समाजात अशातला भाग नाहीये, तर ती आत्ता असलेल्या विहित कायद्याच्याही आत वयोमर्यादित केली जातात, त्याचं प्रमाण किती? खूपच कमी आहे, अत्यंत कमी आहे. साधारणतः 18व्या वर्षाच्या पुढंच सगळ्या मुस्लिम समाजामध्ये लग्न होत असतात. पण त्याच्या खाली जे लग्न होते तर पर्सेंटेज अत्यंत कमी आहे. कारण तरी समन्वयक म्हणून मी बोलतोय, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुद्धा बोलतोय. तुम्ही जर रेंडमली जर त्याचं सर्वेक्षण केलं तर तुम्हाला आढळेल तो 18व्या वर्षाच्या पुढे. डॉक्टर मॅडम पण आहेत, त्यांच्याकडे काही मुस्लिम कुटुंब येत असतील तर त्या सुद्धा कबूल करू शकतील की त्याही 18व्या वर्षाच्या पुढेच असतात कुटुंब. त्यामुळे तो प्रश्न असा धार्मिक प्रश्न राहिलेला नाही. तर तुमच्या मते काय करायला पाहिजे? 18 हे 21 जे केलेलं आहे ते योग्य आहे की नाही? मानसिक आता मॅडमनी जे 18 का 19 त्यावर थोडं तुम्हाला कन्फ्युजन झालं. त्यातलं आर्थिक वैज्ञानिक दृष्ट्या त्यांनी त्याची मांडणी केलेली आहे. पण यापूर्वी त्यांचं काय मत आहे ते आपल्या प्रेक्षकांनी नीट समजून घेतलेलं आहे की वयवर्ष 19ला एखाद्या मुलीचं शरीर हे कन्सिव्ह करण्यासाठी म्हणजे गर्भधारणेसाठी ते तयार होतं. तो त्यांच्या मते वयवर्ष 19च्या पुढे वयवर्ष 35 पर्यंत तुमची एखाद्या स्त्रीचं शरीर हे प्रगल्भ आहे गर्भधारणेसाठी. त्या कायद्याच्या दृष्टीने मला तर 21 वर्ष नवा करावं असं म्हटलं जातं. आणि त्यासाठी स्मृती इराणी यांनी जी आकडेवारी दिली, गर्भपाताचं प्रमाण वयवर्ष 18 ते 21 खूप अधिक आहे आणि तो मुलीवरती आणि महिलेवरती अत्याचार आहे अशी ती मांडणी. ती थोडस मला चुकीचं वाटतं. त्याचं कारण का तर 18व्या वर्षामध्ये पूर्ण त्याची शारीरिक अशी वाढ झालेली असते. त्यामुळे ते 18वें वर्ष हे लग्नाला योग्य वय आहे मुलींच्यासाठी. दुसरं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो, मुलाच्यासाठी 21 वर्ष का ठेवलं, ते 18 का केलं नाही हे मी डॉक्टरांना विचारतो. डॉक्टर, मुलाचं वय वर्ष 21 हे बरोबर आहे का? ते जेव्हा त्यांनी डिसाईड केलं कदाचित मुलांनी कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, त्याचं विज्ञान म्हणून बरोबर आहे का? वैज्ञानिकरित्या बरोबरच आहे. पण त्यांचं पुरुषांचं जनरली मुलींच्या सारखं नसतं. म्हणजे पुरुषांना प्रेग्नन्सी कॅरी करायची नसते किंवा त्यांच्या शरीरामध्ये बदल होणारे नसतात. त्यामुळे ऍज सच पुरुषांसाठी ते जे 18 वर्षाचे पुरुष सुद्धा कन्सिव्ह म्हणजे करू शकतात, प्रेग्नन्सी त्यांच्यामुळे राहू शकते किंवा 17 वर्षाच्या मुलामुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते एखाद्या स्त्रीला. पण स्त्रीला जर प्रेग्नन्सी कॅरी करणे किंवा जो घराचा जो महत्वाचा जबाबदारी जे स्त्रीवरती पडते तशी पुरुषावरती फायनान्शियल जी जबाबदारी येते, कदाचित त्यासाठी पुरुषाचं वय 21 केलं गेलेलं असावं. पण विज्ञानाच्या दृष्टीने तुमच्या मते अगदी त्याच्या अलीकडे जरी असेल तरी काही हरकत नाही मुलांचं. पण मग पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचं वय कदाचित त्यासाठी त्यांनी ते 21 केलं गेलेलं असावं. आणि त्यांनी सुद्धा आता स्त्री सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी घ्यायला पुढे सरकावलेली आहे. तर तो हा एक महत्त्वाचा भाग आहे की त्या इंडिपेंडेंट होतील, त्या शिकतील, आणि
मी इथे येण्यापूर्वी माझ्या डॉक्टर फ्रेंड्सना आणि माझ्या ज्या हाऊसवाईफ आहेत त्या फ्रेंड्स त्या ग्रुपमध्ये पण मी हा प्रश्न टाकला होता की मी त्यांचं ओपिनियन घेतलं होतं. तर सरप्राइझिंगली माझ्या ज्या डॉक्टर फ्रेंड्स होत्या त्या म्हणाल्या की हे चुकीचा निर्णय आहे. आणि माझ्या ज्या हाऊसवाईफ ज्या फ्रेंड्स आहेत तर त्यांचं ओपिनियन असं आलं की हा डिसिजन करेक्ट आहे. अच्छा. तर मग मे बी त्यांचे काही स्वप्न ज्या हाऊसवाईफ फ्रेंड्स आहेत कदाचित त्यांना असं वाटलं असेल की आमचं लवकर लग्न केलं गेलं, आमचं जर उशिरा केलं गेलं असतं तर आम्ही काहीतरी शिकलो असतो आणि आम्ही कदाचित काहीतरी आज केलं असतं. मे बी तसं त्यांचं ओपिनियन असेल. आणि ज्या माझ्या डॉक्टर फ्रेंड्स आहेत त्यांनी आता किंवा मी स्वतः जे पेशंट्स आम्ही पाहतो ज्या लहान वयातल्या म्हणजे आम्ही पेरिफेरीला व्हिजिटला वगैरे जात असतो तर मग तिथं आम्हाला हे बघायला मिळतं की बऱ्याच यंग मुली असतात, अनमॅरिड असतात, मॅरिड पुरुषांनी त्यांना नादाला लावलेलं असतं आणि त्या काही शिक्षण करत नसतात, त्या प्रेग्नंट असतात. ते पेरेंट्सना तो प्रॉब्लेम येतो की आता ह्या मुलीचं कसं करणार आपण. मग ह्या जेव्हा घटना घडतात पेरिफेरीला त्या का घडतात की त्यांना एज्युकेशन ह्या सुद्धा सार्वत्रिक नसतील ना, नंबर ऑफ केसेस आर नॉट दॅट मच ऑफ हाय. आम्ही त्याच्याबरोबर इंटरॅक्ट करतो. म्हणजे आम्ही जनरल समाजापेक्षा आमचा जो आहे तो ग्रुप पेशंट मुली तुमच्याशी खुल्लापणे बोलत मग नाही पेशंट्स आमच्याकडेच येतात. त्यामुळे तो ग्रुप आम्हाला मे बी ते आम्हाला बघून असं वाटलं की नाही हे चुकीचा निर्णय घेतला गेलाय कारण ऍप्लिकेबिलिटी नाहीये. म्हणजे तुम्ही सामाजिक वास्तव वेगळं आहे आणि कायद्याच्या तुम्ही आता प्रत्येकाला म्हणाल की तुम्ही बँकेत तुमचं अकाउंट पाहिजे कंपल्सरी पण मग प्रत्येक शेतकरी शिकलेला नाहीये. मग हे प्रॅक्टिकली ऍक्सेप्टेबल पाहिजे. म्हणजे मी माझे पेशंट आता कितीतरी ते मला एटीएम कार्ड द्यायचे, मॅडम तुम्ही ह्याच्यातून पैसे काढून आणून द्या. पण सुरुवात सुधारणांची अशीच होते, नंतर हळूहळू तुम्ही मग आधी एज्युकेशन द्या. म्हणजे हे तुम्हाला कोणी नाही म्हणलेलं नाही की एक महिना तुम्ही सगळ्यांना साक्षर करा, कंपल्सरी साक्षर झाले पाहिजेत. तुमच्या ओपीडी मध्ये मी तुमचा मुद्दा टाळलेला नाहीये, प्रेक्षकांना लेट यू जज की 100 जर तुमच्याकडे ओपीडीला आल्या प्रेग्नंट महिला तर त्यातल्या ऍक्च्युली 18 वर्षापेक्षाही कमी वय असलेल्यांचं प्रमाण किती असतं? आम्ही 18च्या खालचे सगळे सिव्हिलला पाठवतो. अच्छा. एमएलसी करावी लागते त्यामुळं. पण तरी पण अशा नोंद होतात, अशा किती केसेस नोंद होतात तरी सुद्धा? पॉस्को ऍक्ट येण्यापूर्वी होत्या. म्हणजे पॉस्को ऍक्ट 2 वर्षापासून जो आलाय 18 वर्षाच्या खाली पण म्हणजे इट शुड बी कन्सिडर्ड ॲज अ रेप. तर तो ऍक्ट आल्यापासून 0 आहे आपल्याकडे. म्हणजे प्रायव्हेटला येतच नाही तसे पेशंट, सिव्हिललाच जातात सगळे. पण त्याच्या आधी यायचे पेशंट काही कमी असतं प्रमाण. पण 100 म्हणलात तर 5% तर पकडायला हरकत. चला, थँक्यू सो मच मॅडम, थँक्यू. खूप साऱ्या प्रेक्षकांचे अनेक प्रश्न मी घेतलेले नाही आहेत आणि मला माहिती आहे की हा इतक्यात संपणारा विषय नाही आहे. आपला आजचा प्रयत्न काय होता, फक्त शारीरिकदृष्ट्या एखादी मुलगी केव्हा तयार असते आणि त्यामागचं एका प्रॅक्टिशनिंग डॉक्टरनी जे काही विश्लेषण केलं ते. आता तुम्हाला आमचे हे जे प्रयत्न आहेत ते कसे वाटतात ते जरूर कळवा. नेहमीप्रमाणे तुमची मतं. हो प्लीज प्लीज. म्हणजे लहानपणी शाळेत निबंध यायचा, विज्ञान शाप की वरदान. हे ऍक्च्युली तसाच आहे हाही प्रश्न. म्हणजे त्याच्या दोन्ही बाजू तोडल्या गेल्या पाहिजेत आणि दोन्ही बाजूंनी विचार आपण हा प्रयत्न केला म्हणून तुम्ही आहात आणि तेही आहेत बरोबर. पण मला तुमचं हे छान वाटलं की तुम्ही फक्त डॉक्टरकीच्या अनुषंगाने नाही विचार. तुमच्या मते 19 वर्ष इज परफेक्ट, पण त्याही पेक्षा पुढे म्हणजे इतर सामाजिक गुंतागुंत आहे त्याचं काय करायचं आणि त्याचा प्रश्न खरं तर धोरणकर्त्यांना पडलेलाच असेल. पण माझ्या मते कुठलीही सामाजिक सुधारणा ही अशाच पद्धतीनं सुरू होते. सॅम पित्रोदा ह्यांनी फार प्रसिद्ध वाक्य, तुम्ही त्यांची पुस्तकं जरूर काढून वाचा. कुठलंही इकॉनॉमिकल रिफॉर्म, कारण मी असं तुम्हाला वाटेल की मी आर्थिकदृष्ट्या सगळं सांगतो, पण भारतासारख्या मोठ्या व्हास्ट अनेक वेगळ्या पातळीवरती बदल असलेले धागेदोरे तानेबाने असलेल्या देशामध्ये जेव्हा एखादा बदल घडवायचा असतो तेव्हा तो एका मोठ्या टेंटमध्ये मोठा उंट घुसवण्यासारखा आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला आधी त्याचं डोकं घुसवावं लागतं, मग त्याची ती पाठ आणि कंबर आणि मग ते शेपूट. तुम्ही सगळाच उंट मध्ये जर घुसवायचा प्रयत्न केला तर तो जो टेंट आहे तो तुटण्याची दाट शक्यता असते. माझ्या बोलण्याचा मुद्दा तुम्हाला समजला असेल. सो आपण थांबूया इथे. तुम्हाला जे काही प्रश्न वाटले या व्हिडिओ खाली ते जरूर कमेंट करा. आणखी काही डॉक्टर्स मंडळींना आणि या विषयातले अभ्यास करणारी जी मंडळी त्यांना आपण जरूर घेऊन येऊ तुमच्यापर्यंत. हा प्रश्न इतक्यात मिटणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.